सोशल मीडिया सेन्सेशन बिगल व्हाईट तिच्या प्रियकराच्या हत्येसाठी 18 वर्षाची शिक्षा भोगत आहे। फेक बार्बी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मॉडेलने आता तुरुंगात खूपच विचित्र मागण्या केल्यात, ज्यामुळे जगभरात तिचा चर्चेचा विषय बनलाय। पाहूया आपल्या DSD वर्ल्डच्या आजच्या भागात। नमस्कार, DSD वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। आधी तिने आपल्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि आता जेलमध्ये तिने एक विचित्र मागणी केली आहे। इंग्लिश फुटबॉल खेळाडूची हत्या करणाऱ्या इंग्लिश मॉडेल अबिगेल व्हाईटला गेल्या वर्षी 18 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ती इंग्लंडमधील तुरुंगात आहे। परंतु तुरुंगाच्या आत या मॉडेलने आपल्या विचित्र मागण्यांनी जेल प्रशासनाला अडचणीत आणले। फेक बार्बी म्हणून प्रसिद्ध असलेली ही मॉडेल 22 वर्षीय इंग्लिश फुटबॉलपटू ब्रॅडली लुईस सोबत अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती। दोघांनाही 3 मुलं आहेत। मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये फेक बार्बीने किचनमध्ये ठेवलेल्या 7 इंची चाकूने प्रियकरावर हल्ला केला होता। तिने प्रियकराच्या छातीवर चाकूने वार केले। या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला। त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला। खरं तर लुईसला या मॉडेलपासून फारकत घ्यायची होती, पण अबिगेल यासाठी तयार नव्हती। अबिगेल व्हाईट विरुद्ध लुईसच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयात अनेक महिने खटला चालला, चौकशी झाली। लुईसच्या कुटुंबियांनाही अबिगेलवर हत्येचा संशय होता आणि शेवटी न्यायालयाने लुईसला दोषी ठरवले। तथापि अबिगेल म्हणाली की ती फक्त तिच्या प्रियकराला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती आणि चुकून तिचा खून झाला। लुईसच्या हत्येप्रकरणी मॉडेलला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 18 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। तेव्हापासून ती तुरुंगात आहे। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अबिगेल जेलमधूनच लाखो रुपये कमावते। वास्तविक ती ओनली फॅन्स या प्रसिद्ध प्रौढ साईटवर तिचे फोटो पोस्ट करते आणि तिथून लाखो रुपये कमवते। ओनली फॅन्स ही इंग्लंडमधील प्रसिद्ध वेबसाईट आहे, ज्यामध्ये 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक नोंदणी करू शकतात। ओनली फॅन्समध्ये अबिगेलचे फोटो खूप प्रसिद्ध आहेत। 2022 मध्ये या मॉडेलने तिच्या काही फोटोंमधून 50 लाखांपेक्षा जास्त कमाई केली होती। आता 5 महिने तुरुंगात राहिल्यानंतर ही बनावट बार्बी पुन्हा चर्चेत आली आहे। या मॉडेलने जेल प्रशासनाकडे जेलमध्ये सेक्सची मागणी केली आहे। सेक्स ही शारीरिक गरज असून ती तुरुंगातही पूर्ण व्हायला हवी, असं या मॉडेलचं म्हणणं आहे। कारागृहातील इतर अनेक मुलींशीही त्यांनी याबाबत बोलून त्यांचे सहकार्य मागितलंय। आता या तुरुंगात बंद असलेल्या इतर अनेक मुलीही फेक बार्बीच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत। अबिगेलने इनसाइड टाइम्स या जेल मासिकाशी याबद्दल बोलले। ती म्हणाली की आता 18 वर्ष तुरुंगात असल्याने कैदी महिलांना रात्री त्यांच्या साथीदारासोबत राहण्याची परवानगी द्यावी, असा विचार तिच्या मनात आलाय, किंवा कारागृहातच स्त्री पुरुषांना रात्री एकत्र राहण्याची सोय असावी, अशी मागणी प्रथमच समोर आल्याचे कारागृह प्रशासनाचं म्हणणं आहे। कैद्याच्या कुटुंबियांना दिवसा भेटण्याची मुभा असली तरी कारागृहात अशा कोणत्याही तरतुदी नाहीत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।